शेतकरी मित्रांनो, खत किंवा बियाणं खरेदी करत असताना जर एखादा दुकानदार तुम्हाला दुसरं एखादं प्रोडक्ट म्हणजे औषधी किंवा पावडर सक्तीने खरेदी करायला लावत असेल तर आता अजिबात गप्प बसू नका। कृषी सेवा केंद्राच्या या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी सरकारने आता थेट दुकानदाराचा परवानाच कायमचा रद्द करण्याचा एक अत्यंत कडक आणि मोठा निर्णय घेतला आहे। हा नवा नियम काय आहे सांगते, त्याआधी ॲग्रोटेक मराठीला फॉलो नक्कीच करा। हा कडक इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती येथील बैठकीत दिला आहे। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर दर्यापूरसह अनेक भागातील कृषी सेवा केंद्रावर खतासोबत इतर नको असलेली उत्पन्न ग्राहकांच्या गळ्यात मारली जात असल्याची तक्रार समोर आल्या होत्या। यावर कडक भूमिका घेत बावनकुळे यांनी स्पष्ट आदेश दिले आहे की कोणतेही कृषी केंद्र आता शेतकऱ्यावर अशा प्रकारची लिंकिंग सक्ती करू शकत नाही। जर कोणतेही दुकानदाराने असं केल्यास आढळल्यास तर कृषी विभागाकडून त्या दुकानदाराचा परवाना तात्काळ रद्द केला जाईल। तर मित्रांनो, खतासोबत इतर औषधीची सक्ती करणाऱ्या दुकानदारांचे लायसन रद्द करण्याचा सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? तुमच्या भागात अशी सक्ती केली जात आहेत का? तुमचं मत खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा। ही महत्त्वाची माहिती आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत आता शेअर करा।